नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे स्वतःच आपली गॅप सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला अकाउंट बनवायचा आहे। अकाउंट बनवले असेल तर आपल्याला इथं आपली युजर आयडी आणि इथं आपला पासवर्ड देऊन हा कॅप्चा इथं फिल करून इथं आपल्याला आपला हा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंग वरती क्लिक करायचे आहे। आणि जर आपण इथं नवीन युजर असाल ना, आपल्याला इथं नवीन अकाउंट बनवायचा असेल तर आपल्याला इथं न्यू युजर रजिस्टर हिअर वरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहे। एक इथं दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथं आपली सेल्फ डिटेल्स द्यायचे आहेत। आपल्याला फोटो, आपला आयडी प्रूफ, आपला ऍड्रेस प्रूफ हे सर्व डॉक्युमेंट्स देऊन इथं आपल्याला आपला अकाउंट बनवायचे आणि इथं ऑप्शन 1 मध्ये आपण आपला मोबाईल नंबर देऊनच आपला युजर आयडी पासवर्ड इथं बनवू शकता। तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपला युजर आयडी पासवर्ड बनवायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। आपण जर आपला मोबाईल नंबर देऊनच आपली युजर आयडी बनवत असेल तर आपल्याला इथं या पहिल्यावाल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या समोर याप्रमाणे खाली इथं मोबाईल नंबर अँड युजर नेम व्हेरिफिकेशनचा इथं मेसेज येऊन जाणार। तर आपल्याला इथं सर्वात अगोदर डिस्ट्रिक्ट मध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी सेंड होऊन जाणार। ते ओटीपी आपल्याला इथं फिल करायचे आहे। ओटीपी फिल केल्यानंतर आपल्याला इथं युजर नेम मध्ये आपला एक युजर नेम बनवायचा आहे। जसे की आपला इथं आपण नाव देऊ शकतो किंवा आपला आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर इथं आपण देऊ शकता। इथं आपला युजर नेम दिल्यानंतर आपल्याला इथं खाली चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो युजर नेम आपण इथं दिलाय तो आपण यूज करू शकत असाल तर इथं आपल्याला यू कॅन यूज दिस युजर नेमचा इथं ऑप्शन येऊन जाणार। आणि जर आपल्याला याप्रमाणे यू कॅन यूज युजर नेमचा ऑप्शन नाही आला तर आपल्याला इथं आपला आणखी दुसरा युजर नेम बनवायचा आहे आणि आपल्याला इथं चेक करायचं आहे। युजर नेम दिल्यानंतर आपल्याला इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे। आपल्याला इथं पासवर्ड बनवण्यासाठी काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत। इथं आपल्या या पासवर्ड मध्ये आपल्याला 0 ते 9 मधून इथं कोणता पण आपला एक अंक ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक कोणता पण एक लोअर केस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर अप्पर केस अल्फाबेट ठेवायचा आणि त्याच्यानंतर इथं एक कोणता पण इथून स्पेशल कॅरेक्टर ठेवायचा आहे। आणि याची लेंथ आपली कम से कम 7 कॅरेक्टर ते जास्तीत जास्त 20 कॅरेक्टरच्या अंदर आपल्याला इथं ठेवायचा आहे। जसे की इथं एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे citizen@123 याप्रमाणे आपल्याला एक आपला पासवर्ड बनवायचा आहे। तो पासवर्ड आपल्याला इथं पासवर्ड मध्ये टाईप करायचा आणि तोच पासवर्ड इथं आपल्याला कन्फर्म मध्ये आणखी टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला इंग्लिश मध्ये नाव द्यायचं आहे आणि इंग्लिश मध्ये नाव दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे। मग तोच नाव इथं फुल नेम मराठीमध्ये इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जन्मतारीख द्यायची आहे। जन्मतारीख दिल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली आपली एज येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते इन्फॉर्मेशन वाचून इथं आपल्याला आय एक्सेप्ट वरती या बॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे। मग त्याच्यानंतर याप्रमाणे आपल्या इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि मग आपल्याला इथं या बॉक्स मध्ये आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे। ओके वरती क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपण इथं आपल्या होम पेज वरती येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या युजर आयडी द्यायची आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे। कॅप्चा दिल्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंग वरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करायचं आणि आपल्याला इथं शोधायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती। मग त्याच्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे मग ऑप्शन्स येऊन जाणार। तर आपल्याला इथं सब डिपार्टमेंट मधून इथं आपल्याला सिलेक्ट वरती क्लिक करून इथं आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे आणखी ऑप्शन्स येऊन जाणार। तर आपल्याला इथं खाली हा अटेन्शन ऑफ ॲफिडेविट वाला ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्या इथं प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्या हा डाव्या साईडला इथं सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला सर्व्हिस लिस्ट वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर आणखी हे बॉक्स येऊन जाणार। तर इथं आपल्याला आणखी हा अटेन्शन ॲफिडेविट वाला ऑप्शन शोधायचा आणि तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे आपल्या हा गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागेल त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं येऊन जाणार। तर ते आपल्याला चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकता। चेक केल्यानंतर खाली येतं आपल्याला हा कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं या पेजपासून आपल्याला आपला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे। इथं आपल्याला
इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपण इंग्लिशमध्ये भरू शकता किंवा मराठीमध्ये भरायचा असेल तर आपण इथं मराठीमध्ये भरू शकता. इथं आपल्याला हा इंग्लिश मराठीचा ऑप्शन दिलेला आहे. इथं क्लिक करून आपण आपली लँग्वेज चेंज करू शकता. आपण मराठीमध्ये फॉर्म फिलअप करत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा आपण इथं कोणत्या लेडीजचा फॉर्म फिलअप करत असाल तर आपल्याला इथं हा श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये हा त्यांचा पूर्ण नाव इंग्रजीमध्ये येऊन जाणार आणि तोच नाव इथं मराठीमध्ये पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे. त्याच्यासाठी सर्वात अगोदर इथं वडिलांचे संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये त्यांच्या वडिलांचे नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर नाव दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग तोच नाव आपल्याला इथं वडिलांचे नाव मराठीमध्ये इथं हा ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाणार आणि या मराठीमध्ये आलेल्या नावामध्ये काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं त्याला करेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आपण इथं केलेल्या रजिस्ट्रेशननुसार इथं आपली काही खाली इन्फॉर्मेशन येऊन जाणार. इथं आपली जन्मतारीख येऊन जाणार. त्याच्यानुसार आपली इथं वय पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर पण येऊन जाणार आणि इथं आपला लिंग म्हणजे जेंडर पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा ईमेलचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला जर हे ईमेल आय डी द्यायची असेल तर आपण इथं देऊ शकता. हा इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा व्यवसायामधून आपण जो काम करता तो व्यवसाय आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि खाली आपल्याला इथं हा आधार क्रमांकवाला ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं हा आपला आधार क्रमांक द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. हा पण इथं मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला सोडायचा असेल तर आपण सोडू पण शकता. आणि त्याच्यानंतर इथं आपला हा राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीयचा ऑप्शन इथं आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या कंप्लीट ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं हा घर क्रमांकामध्ये एकतर आपला घर क्रमांक द्यायचा आहे नाहीतर आपल्या गावाचे नाव द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा इमारतचे ऑप्शन दिलेला आहे. तसेच इथं विभाग, मार्ग, प्रसिद्ध ठिकाणचे ऑप्शन दिलेला आहे. हा पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पिनकोड द्यायचा आहे. हे कंप्लीट ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर खाली येतं आपल्याला हा प्रतिज्ञापत्राचे तपशीलबद्दल विचारले आहे की इथं आपल्याला कोणत्या पण एका साक्षीदाराची माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं त्या साक्षीदाराच्या संबोधनमध्ये हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे अगर ते पुरुष असतील तर, आणि जर ते स्त्री असतील तर आपल्याला इथं श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर त्यांच्या इथं इंग्रजीमध्ये नाव द्यायचं आहे आणि तोच नाव इथं मराठीमध्ये पण येऊन जाणार. इथं आलेल्या मराठी नावामध्ये काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं करेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रतिज्ञापत्राच्या नावामध्ये आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजेत आहे त्याच्या इथं ऑप्शन टाईप करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साक्षीदाराच्या इथं खाली संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्या इथं घर क्रमांकमध्ये एकतर त्यांच्या घर क्रमांक किंवा त्यांच्या गावाचे नाव टाईप करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं इमारत, विभाग, मार्ग आणि हा प्रसिद्ध ठिकाणचा ऑप्शन दिलेला आहे. हा आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. त्याच्यानंतर इथून त्यांचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, इथून त्यांचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून त्यांच्या गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे. गावाचे नाव दिल्यानंतर आपल्याला इथं त्यांचा पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रतिपदनाचे अर्जाचे कारण म्हणजे आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजे तर तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली कराराच्या तपशीलमध्ये हे काही माहिती दिलेली आहे. ते माहिती संपूर्ण वाचून आपल्याला इथं हा मला मंजूरवरती या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे या बॉक्समध्ये काही माहिती येऊन जाणार. ते माहिती संपूर्ण वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आणखी एकदा समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि इथं आपला अर्ज क्रमांक पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपण ॲटोमॅटिकली डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या पेजवरती येऊन जाणार. या पेजवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली फोटोग्राफ अपलोड करायची आहे. आपली हे फोटोग्राफ कशाप्रकारे आपल्याला इथं बनवायची आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिली आहे. त्यानुसार आपल्याला इथं आपली फोटोग्राफ बनवायची आहे आणि आपल्याला इथं अपलोड करायची आहे. अपलोड करायसाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवले असेल तिथून सिलेक्ट करायचे आहे. मग याप्रमाणे आपली फोटो इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर खाली इथं आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सर्वात अगोदर आपल्याला इथं ओळखीच्या पुराव्यामध्ये हे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे. तर इथून आपल्याला कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. आपल्याला जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असेल त्या डॉक्युमेंटच्या समोर इथं आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जसं की आम्ही इथं आपला आधार कार्ड अपलोड करतो म्हणून आम्ही इथं या आधार कार्डच्या बॉक्सच्या समोर क्लिक करतो. आपल्याला जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असेल आपण त्या बॉक्सच्या समोर इथं क्लिक करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला तर या सिलेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा अपलोड फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर आणखी हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथे या चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण हा आपला आधार कार्ड जिथं कुठं ठेवलं असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग याप्रमाणे तो आपला आधार कार्ड इथं ॲड होऊन जाणार.
त्याच्यानंतर खाली येतं आपल्याला हा अनिवार्य कागदपत्रामध्ये येतं आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे. एक इतर आणि दुसरा स्वघोषणापत्राच्या. तर आपल्याला इथं हा स्वघोषणापत्रामध्ये आपलं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. हा घोषणापत्र आपल्याला खाली येतच हा दिलेला आहे. तर इथून आपल्याला हा डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली फोटो लावायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपलं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्या वडिलांचे नाव द्यायचं आहे आणि इथं आपली जेवढी एज असेल, वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आहे आणि आपल्याकडे जर आधार कार्ड नंबर असेल तर आपल्याला इथं आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला व्यवसाय म्हणजे आपण काय काम करता तो व्यवसाय आपल्याला इथं द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला कंप्लीट ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली ठिकाणमध्ये आपल्याला आपला ठिकाण द्यायचं आहे. इथं आपली दिनांक द्यायची आहे आणि इथं आपल्याला आपली सही करायची आहे आणि इथं आपलं नाव द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथं खाली हा इंग्लिशमध्ये फॉर्म दिलेला आहे. वरच्या आणि खालच्या हे दोन्ही फॉर्म सारखेच आहेत. तर आपल्याला जो फॉर्म भरायचा असेल तो आपण भरून इथं अपलोड करू शकता. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं स्वघोषणापत्रावरती या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर या सिलेक्टवरती क्लिक करून आपल्याला हा अपलोड फाईलवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा याप्रमाणे इथं चूज फाईलचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला हा घोषणापत्र जिथं कुठं ठेवलं असेल तिथून आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या इतरवाल्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपली जेवढी गॅप पडली असेल ते गॅप एका पेजवर किंवा एका स्टॅम्प पेपरवर त्याची संपूर्ण माहिती लिहून आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा अपलोड डॉक्युमेंटचे ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपल्याला इथं पेमेंट करण्यासाठी सांगितलं आहे. तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा पेमेंट करण्यासाठी आपल्याला काय काय चार्जेस लागेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंट करण्यासाठी इथं काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा पे GOV इंडिया ऑल बँक्सचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर आपल्या पेमेंटचे इथं संपूर्ण डिटेल्स येऊन जाणार. हे डिटेल्स चेक केल्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट आणि QR कोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे पेमेंट करायचं असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला सक्सेसफुली पेमेंट होऊन जाणार आणि याप्रमाणे आपण फिलअप केलेल्या फॉर्मची आणि जे पेमेंट केला त्याची रिसिप्ट इथे येऊन जाणार. याची आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं हा खाली प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. इथं क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप, PCमध्ये जर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा असेल तर आपण इथं सेव्ह करून ठेवू शकता. आणि आपल्या ह्या गॅप सर्टिफिकेटचा ॲफिडेविट हा 1 ते 2 दिवसामध्ये इथं बनून जाणार आणि आपल्याला ह्या होम पेजवरती इथं डाउनलोड सर्टिफिकेटवरती हा डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये इथं तो येऊन जाणार. हा आता अप्रूव्ह व्हायचा आहे म्हणून आपल्याला इथं हा डाउनलोडचा ऑप्शन इथं ब्लर आहे. तो अप्रूव्ह झाल्यानंतर इथं हा डाउनलोडचा ऑप्शन इथं येऊन जाणार आणि इथूनच आपण तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं ऑनलाईन आपला गॅप सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.